सर्वांना जय संविधान, जय भारत, जय ओबीसी, जय विज्ञान। मी गोरसेनेचा जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव। सध्या समन्वय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक संपतजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 9 एप्रिल 2023 रोजी समन्वय जनता पार्टीचा उदय झालेला असून आज रोजी समन्वय जनता पार्टीच्या माध्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामधील एकूण आता सध्या 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढवत असून आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे मित्रबंधू शामभाऊ पवार यांना समन्वय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये समन्वय जनता पार्टीचा आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। समन्वय जनता पार्टीचे एकंदरीत सांगायचं जर म्हटलं तर मागच्या काळापासून जे काही शोषित वंचित बहुजनावर जे काही अन्याय अत्याचार हक्काधिकार मान सन्मानाचा विषय आहे, या विषयावर आज तागायत कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवलेला दिसून येत नाही। सांगायचं म्हटलं तर जे काही मागची बोगस घुसखोरी होती जात होता प्रमाणपत्राची, जे काही जिल्हा परिषद शाळेचा विषय होता, इतक्या मोठ्या शाळा सरकारनं बंद केलं। त्याचबरोबर महिलावरचा अन्याय, सुशिक्षित बेरोजगाराचा विषय, या सगळ्या विषयावर आपण एकत्रित महागाईचा विषय आहे, आपण एकत्रित बसून संपतभाऊ चव्हाण यांच्या आदेशानं धाराशिवची पण जागा लढवायला हरकत नाही म्हणून त्यांनी ठरवलं। त्यांनी गोरसेनेकडे मागणी केली आणि आमचे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज तागायत समन्वय जनता पार्टीला धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जाहीर असा पाठिंबा दर्शवतो आणि येणाऱ्या काळामध्ये शामभाऊ पवार यांना आमचं पाठिंबा देत आम्ही त्यांचं एकदम जीवापासून अंतकरणापासून त्यांचा प्रचार प्रसार करण्याच्या मार्गी लागणार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या धाराशिव जिल्ह्याच्या 3ऱ्या टप्प्यात जो काही मतदान आहे 7 मेचा, त्या मतदाना दिवशी धाराशिव जिल्ह्याचा सर्व मतदार बंधू सर्वतोपरी प्रयत्न करून इथल्या सत्ताधाऱ्यांना जो काही सत्तेचा माज आलेला आहे, या माजुरी अशा गेंड्याच्या कातडी घातलेल्या सरकारला मागच्या काळामध्ये ज्यांनी शोषण केलं त्यांना त्यांच्या घरची परतीची वाट आम्ही दाखवणार समन्वय जनता पार्टीच्या माध्यमातून। आणि आज गोरसेना समन्वय जनता पार्टीला जाहीर असा पाठिंबा देत असून आम्ही शामभाऊला सोबत घेऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करू आणि शोषित पीडित वंचित बहुजनांना आम्ही सोबत घेऊन प्रत्येक तांड्या वाड्या वस्त्यामध्ये जाऊन त्यांचा प्रचार सखोल अशा पद्धतीने करणार आणि उद्याच्या इलेक्शनची आम्ही तयारी भरपूर अशा ताकदीने हिमतीने आम्ही तयारी करत असून या राजकीय लोकांना 100% ओबीसी किंवा समाज भटका उपेक्षित शोषित वर्ग एकदा निर्णय घेतला तर तो निर्णय वेटीस धरणार नाही, निर्णय शेवट करणार एवढं या सत्ताधाऱ्यांना दाखवून देणार। धन्यवाद।